हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जीवविरत इंटरनेट न्यूजवर मी श्रद्धा सामंत आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 5व्या सार्वत्रिक निवडणुकीत मित्र पक्षाला बरोबर स्वबळावर लढत देणाऱ्या भाजपाने विकासाची गंगा आणणार असल्याचे आश्वासन दिले। मात्र भाजपातील बंडोबाबांबरोबर नाराज कार्यकर्त्यांनीच भाजपाविरोधात एल्गार पुकारला आहे। डोंबिवलीत भाजपातील बंडखोर उमेदवारांसह नाराज कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन आपला स्वतंत्र गट तयार केल्याचे जाहीर करत भाजपाच्या आयात उमेदवारांना पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। भाजपाने आपली सत्ता आणण्यासाठी कंबर कसली असून त्याकरिता आयात उमेदवारांना तिकीट देऊन यशस्वीतेकडे वाटचाल करीत असल्याचे दिसत आहे। मात्र त्यामुळे निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। इतके वर्ष पक्षात इमानदारीत काम करून जर ऐन वेळेला आमचा विचार पक्ष करू शकत नसेल तर हा पक्ष कार्यकर्त्यांना न्याय देत नसल्याचे सांगत कल्याणला या नाराज कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली होती। डोंबिवलीत अपक्ष बंडखोर उमेदवारांसह नाराज कार्यकर्त्यांनी बैठक घेतली। या बैठकीत भाजपा विरोधात एल्गार पुकारला आहे। यावेळी अपक्ष उमेदवारांसह नाराज कार्यकर्त्यांनी सरळ भाजपाच्या उमेदवारांना निवडणुकीत पाडण्याचा जोरदार प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। यावेळी अपक्ष उमेदवार भारती परटोले, प्रिया मोमाय आणि उज्ज्वला पाटील यांच्यासह भाजपाचे नाराज कार्यकर्ते निष्ठा भागवतुला म्हणाल्या, आमच्या मनात भाजपाविषयी प्रचंड नाराजी आहे। आयात उमेदवारांना पाडण्याशिवाय राहणार नाही। स्थानिक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना न्याय देत नाही। भाजपच्या निवड समितीने कोणत्या निषकावर या उमेदवारांना उमेदवारी दिली ते आधी सांगावे असेही ते म्हणाले। भारतीय जनता पार्टीचे गेलं आता हे 4थं वर्ष होतं की मी भारतीय जनता पार्टी डोंबिवली सेक्रेटरी म्हणून काम करत आहे आणि मला अशी इच्छा होती की माझ्या कार्याच्या ह्याच्यावरती मला उमेदवार AB फॉर्म मिळेल, परंतु तसं आमच्या प्रभागात झालेलं नाही आहे। तर आमच्या प्रभागात फक्त नवीन ज्यांनी आता म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये एंट्री केलेली आहे अशा व्यक्तींना उमेदवारी अर्ज दिलेला आहे। तो त्यांनी कुठला क्रायटेरिया यूज केला आहे हा त्यांनाच माहिती। आज आम्ही इथं म्हणजे एक अपक्ष उमेदवारांची आमची मीटिंग झाली आणि त्यावरून आम्ही असं म्हणजे एक ठराव हे केला की आपण अपक्ष उमेदवार जेवढे आहोत तेवढ्याने सर्वांनी एकत्र येऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुशिक्षित आणि स्थानिक उमेदवारांनाच आपण निवडून आणणार आहोत आणि यासाठी आमचा सर्व आज ठराव पास झाला। डोंबिवलीतील शाळा ठरणार का स्वच्छता दूत? सेंट जोसेफ हायस्कूलची केली केंद्रीय नगर विकासगृह खात्याच्या उपसचिवाने पाहणी। देशभर स्वच्छता अभियान राबविले जात असताना शाळांनीही पर्यावरण संवर्धनासाठी विडा उचलला आहे। फक्त शाळेतच नव्हे तर विद्यार्थ्यांनी आपल्या घरापासून परिसरापर्यंत हे अभियान कसे उभे राहू शकते याचे आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे। डोंबिवलीतील मिलापनगर येथील सेंट जोसेफ हायस्कूल येथे ऑगस्ट महिन्यांपासून हजारो विद्यार्थी शाळेच्या आवारातील एका बाजूस ओला व दुसऱ्या बाजूस सुका कचरा उपयोगात आणण्याचा प्रयोग करीत आहेत। डोंबिवलीतील ही पहिलीच शाळा असून पालिकेकडून यांची माहिती केंद्रीय नगर विकास गृह खात्याच्या उपसचिव S रुक्मिणी यांना देण्यात आली होती। पाहणी केल्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या या प्रयोगाचा अहवाल केंद्रात सादर करणार आहे। त्यामुळे ही शाळा स्वच्छता दूत ठरणार असल्याचे दिसते। ही पाहणी शाळेकरिता एक सुखद धक्का असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना रॉड्रिग्ज शिंदे यांनी सांगितले। KDMC घनकचरा प्रकल्पाचे सल्लागार श्रीकृष्ण भागवत, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना रॉड्रिग्ज शिंदे, सचिव विक्रांत शिंदे आणि जागरूक नागरिक ज्योती अय्यर यांनी हा प्रयोग शाळेतील विद्यार्थ्यांकडून करून घेतला। भागवत यांनी सदर शाळेतील प्रकल्पाविषयीची माहिती केंद्रीय नगरविकास मंत्रालयाला दिली होती। या माहितीच्या आधारे केंद्रीय नगरविकास गृह खात्याच्या उपसचिव S रुक्मिणी यांना सदर प्रयोगाची माहिती आणि विद्यार्थ्यांशी या संदर्भात संवाद साधण्यासाठी पाठविले होते। शाळेत पाहणी करण्यासाठी आल्यानंतर अशा प्रकारचा प्रकल्प राबविणारी डोंबिवलीतील ही पहिली शाळा असून शाळेला सुखद आश्चर्याचा धक्का बसल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना रॉड्रिग्ज शिंदे यांनी सांगितले। शाळेतील या प्रयोगाची माहिती घेतल्यानंतर केंद्रीय नगर विकास गृह खात्याचे उपसचिव S रुक्मिणी म्हणाल्या, आपल्या घरांबरोबरच आपले शहर आणि देश स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। मिलके साथ अपने शहर अपने सब जगह को साफ करना है तो हमको कॉर्पोरेशन के साथ या कमीशन के साथ मिलके जाना पड़ेगा।
हम सबको ये रिस्पॉन्सिबिलिटी लेनी पड़ेगी। हमें भी साफ सफाई का उतना ही ध्यान रखना जितना कमीशन है। हम खुद गंदा करना छोड़ेंगे तो कमीशन भी उतना ही हमारी हेल्प करेंगे। आज या शाळेत पाहणी करून तसा अहवाल केंद्रात पाठविणार आहे। शाळेतील कर्मचारी ज्योती अय्यर म्हणाल्या, मिलापनगर येथील तलावात निर्माल्य टाकले जात असून ते प्रदूषित होत आहे। त्यामुळे जर ओला आणि सुका कचरा उपयोगात आणला तर पर्यावरण ऱ्हास काही प्रमाणात कमी होईल असा विचार करून सदर प्रयोग शाळेत राबविण्यात आला आहे। यावेळी समाजसेवक वसंत विष्णू शिंदेही उपस्थित होते। शाळेतील 9वी इयत्तेत शिकणाऱ्या सुयोग ओगाळे यांनी सदर प्रयोगातून कशा प्रकारे खत निर्मिती केली जाते याची माहिती दिली। आजचा कार्यक्रम असं होतं की भारत सरकारकडनं आम्हाला डेप्युटी सेक्रेटरी फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट आमच्या शाळेत इन्स्पेक्शनसाठी आले होते आणि आमची शाळा त्यांना रेकमेंड केलं होतं ॲज अ इफेक्टिव्ह वेस्ट मॅनेजमेंट आणि स्वच्छ भारत अभियानसाठी आम्ही भरपूर काय प्रोजेक्ट सुरुवात केला असं त्यांना सजेस्ट केलं होतं। हे सरप्राईज व्हिजिट होतं ॲक्च्युली। आज काल रात्री आम्हाला कळलं की ते येत आहेत म्हणून आणि सांगितल्यापेक्षा ते 1-1.5 तास लवकर आले व्हिजिटसाठी आणि त्यांनी पूर्ण शाळा फिरून बघितलं आणि मुलांशी सुद्धा बोलले ते आणि मुलांना विचारलं की हा प्रोजेक्ट काय आणि मुलांनी त्यांना समजून सांगितलं की ते काय करतात। ते प्रत्येक हाऊस कॅप्टन जे आहे ते त्यांचं ग्रुपमधले जी मुलं आहेत त्यांना सांगून ड्राय गार्बेज वेट गार्बेज ह्याला कसं सेपरेट आउट करायचं आणि ते प्रत्येक स्टुडंट त्यांच्या जे राहणारी सोसायटी आहे तिकडनं ते रिसायकलेबल जे गार्बेज आहे ते घेऊन येतात तिथे आणि शाळेत आम्ही त्यांना बेस्ट आउट ऑफ वेस्ट कसं बनवायचं कसं त्याचा उपयोग करता येईल हे मुलांना आम्ही दाखवून देतो। तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी। पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद।